नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे TRTI, बार्टी, आरटी, सारथी किंवा अमृत योजनासाठी आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता. तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती यायचं. इथं प्रत्येक फॉर्मसाठी इथं वेगळी लिंक आहे. TRTIसाठी वेगळी आहे, बार्टीसाठी वेगळी आहे, आरटीसाठी वेगळी आहे, सारथीसाठी वेगळी आहे आणि अमृत योजनासाठी वेगळी आहे. तर आपण इथं ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचं त्या स्कीमवरती क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची. त्या स्कीमवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे दोन ऑप्शन दिलं आहे, एक रजिस्ट्रेशनचा आणि लॉगिंगचा. तर आपला जर अगोदरच रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपल्या इथे लॉगिंगवरती क्लिक करून इथं आपला ID पासवर्ड देऊन लॉगिंग करायचं. आणि आपण जर इथं न्यू युजर असाल आणि आपल्या इथं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपल्या इथे रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा रजिस्ट्रेशनसाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला वडिलांचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं आडनाव द्यायचं. आणि हा नाव आपल्याला ज्याप्रमाणे आपल्या मार्कशीटवरती असेल, 10वीच्या मार्कशीटवरती असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आणि जन्मतारीख दिल्यानंतर आपली जेवढी वय असेल संपूर्ण वय आपली इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा ईमेल IDचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची. हे ईमेल ID दिल्यानंतर आपल्याला आणखी एकदा ह्याची ईमेल ID आपल्याला इथं द्यायचे. ईमेल ID दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर हाच मोबाईल नंबर आणखी एकदा इथं खाली द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा जनरेट OTPचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे जनरेट OTPवरती क्लिक करायचं. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला हा लॉगिंग ID म्हणजेच इथं ईमेल ID इथं आपली येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर इथं पासवर्डमध्ये इथं आपली जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारीख इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथे चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला पासवर्ड बदलवण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपला जो आत्ता ओल्ड पासवर्ड आहे म्हणजे जी आपली जन्मतारीख आहे तर जन्मतारीख आपल्याला इथं द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं न्यू पासवर्डमध्ये आपण जो पासवर्ड बनवत असाल तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. या पासवर्डमध्ये आपल्याला इथं कमीत कमी 8 कॅरेक्टर ठेवायचे आणि जास्तीत जास्त इथं 12 कॅरेक्टर द्यायचे. आणि त्याच्यामध्ये कोणता पण एक ABCD मधलं अप्पर केस लेटर द्यायचं आहे, त्याच्यासोबतच एक लोअर केस लेटर द्यायचे आणि त्याच्यासोबतच आपल्याला इथं 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर कोणता पण एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचं आहे. जसे की इथं आपण एक्झाम्पलमध्ये बघू शकता इथं 5@123 किंवा इथं आपण आपलं नाव पण लिहू शकता. आणि तोच पासवर्ड आपल्या इथं कन्फर्म न्यू पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा. पासवर्ड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा चेंज पासवर्डचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या इथं पासवर्ड इथं सक्सेसफुली अपडेट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं या ओकेवरती क्लिक करायचं. मग आपण इथं ॲटोमॅटिकली या लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. तर इथं लॉगिंगच्या पेजवरती आल्यानंतर आपली जी लॉगिंग ID आहे म्हणजे जी आपली ईमेल ID आहे ते ईमेल ID आपल्याला इथं द्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण जो आपला आत्ता पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्या त्या साइन इनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपण सक्सेसफुली याप्रमाणे लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपण इथं आपला रजिस्ट्रेशन करते वेळेस जी आपली काही माहिती दिली होती ते माहिती इथं येऊन जाणार. जसे की इथं आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपलं आडनाव आणि इथं आपली जन्मतारीख. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं संपूर्ण नाव द्यायचं आणि हा नाव ज्याप्रमाणे त्यांच्या मार्कशीटवरती दिलेला असेल जसे की 10वी 12वीच्या त्याचप्रमाणे इथं आपल्याला त्यांचं नाव द्यायचं. नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला त्यांच्या आईचं नाव द्यायचं. आईचं नाव दिल्यानंतर आपल्या इथं त्यांची जी नॅशनॅलिटी असेल ते नॅशनॅलिटी आपल्या इथून सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला जेंडरचा ऑप्शन दिला आहे. तर त्यांचा जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला मॅरेज स्टेटसचा ऑप्शन दिला आहे. तर त्यांचा जो मॅरेज स्टेटस असेल मॅरिड अनमॅरिड तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या नावात बदल आहे का म्हणून विचारलं आहे. तर आपल्या नावात जर काही बदल असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करून आपल्याला आपल्या नावामध्ये जो बदल असेल गॅजेटच्यानुसार तो बदल आपल्याला इथं द्यायचा. आणि जर नावामध्ये काही बदल नसेल तर इथून आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला काही ॲडव्हान्स डिटेल्स विचारले. सर्वात अगोदर इथं आपल्याला नेम ऑफ इन्स्टिट्यूटबद्दल विचारलं आहे. तर आपली जे नेम ऑफ इन्स्टिट्यूट असेल जसे की इथं बार्टी, सारथी, TRTI, आरटी किंवा
अमृत योजना. तर आपण इथं ज्या स्कीमसाठी आपला फॉर्म फिलअप करसाल ते स्कीम आपल्या इथून सिलेक्ट करायचे. आपल्याला इथं प्रत्येक स्कीमची इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर आपण इथं ज्या स्कीमवर क्लिक करून आपण इथं आपला फॉर्म फिलअप करसाल तेच स्कीम इथं येणार आहे. इथं प्रत्येक स्कीमसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस इथं एकच आहे, पण लिंक मात्र वेगवेगळे आहेत. तर आपण कोणता पण एक व्हिडिओ पाहिले तरी आपण बाकीचे पण फॉर्म भरू शकता. इथं आपली स्कीम सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला नेम ऑफ द स्कीमचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं आपल्या ज्या स्कीमसाठी अप्लाय करसाल जसे की इथं UPSC, MPSC, IBPS, पोलीस, SSC किंवा मिलिटरी, तर आपण इथं ज्या स्कीमसाठी आपला फॉर्म फिलअप करसाल ते स्कीम आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आपली जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी आपल्याला इथून खालून सिलेक्ट करायचे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपली जे कास्ट असेल ते कास्ट आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आणि कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरतीच क्लिक करायचे. आपण इथं नोवरती जर क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथं यसवरतीच क्लिक करायचे. यसवरती क्लिक केल्यानंतर आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर असेल तो नंबर आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केलं असेल तो ऑथॉरिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपल्या त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला इथं द्यायचा. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली हे कास्ट व्हॅलिडिटी ज्या तारखेला इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपली हे कास्ट व्हॅलिडिटी ज्या ऑथॉरिटीने इथं आपली इश्यू केलं असेल ते ऑथॉरिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसाल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. आपण इथं पण नोवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्या इथं यसवरतीच क्लिक करायचे. यसवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं पण यसवरतीच क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या त्या डोमिसाईल सर्टिफिकेटचा इथं नंबर द्यायचा. आणि त्याच्यानंतर हे डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केलं असेल ते ऑथॉरिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली विचारला की आपण फिजिकली डिसेबल्ड म्हणजे हँडिकॅप आहात का, असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करून त्याची इथं संपूर्ण माहिती इथं खाली द्यायची. आणि आपण जर कोणत्या हँडिकॅपमध्ये नसालेत तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचं. मग इथं खाली आपल्याला विचारलं की आपण ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात का, असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून याची पण इथं खाली संपूर्ण माहिती द्यायची. आणि आपण जर कोणत्या अनाथ नसाल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण याच्या अगोदर बार्टीकडून निघालेले कोणते बेनिफिट किंवा ॲडमिशन किंवा कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी निघालेल्या जागांसाठी प्रिपरेशन केले आहे का, केले असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करून त्याची इथं संपूर्ण माहिती इथं खाली आपल्याला द्यायची. आणि आपण जर नसेल केले तर आपल्याला इथं फक्त इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपण कोणते गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का, तर आपल्याला इथं पण नोवरतीच क्लिक करायचे. आपण जर इथं यसवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही. त्याच्यानंतर आपली जे ॲन्युअल इन्कम असेल आपल्या फॅमिलीचे जे ॲन्युअल इन्कम असेल ते ॲन्युअल इन्कम आपल्याला इथून द्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर इथं पण आपल्याला यसवरतीच क्लिक करायचं. आपण इथं नोवरती क्लिक नाही करू शकत. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा. आणि हे इन्कम सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने आपले इश्यू केले असेल त्या ऑथॉरिटीचा ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली काही हे माहिती दिली आहे, हे माहिती इथं संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. आणि या पेजवरती सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सबद्दल विचारलं, तर इथं आपला मोबाईल नंबर अगोदरच आला आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबरबद्दल विचारलं आहे, तर इथं आपल्याला आपला कोणता दुसरा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपली हे ईमेल ID पण आलेलीच आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ॲड्रेसबद्दल विचारला आहे, तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे. इथं आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला लँडमार्क द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी विलेज किंवा सिटी असेल ती सिटी आपल्याला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जो राज्य असेल तो राज्य सिलेक्ट करायचे आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे. तालुका दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या करस्पॉन्डन्स ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला परमनंट ॲड्रेसबद्दल विचारला आहे, तर आपला जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. आणि आपला जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम नसेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला संपूर्ण आपला परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे.
इथं आपल्या ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला एक्झाम सिटीबद्दल विचारलं, तर इथं एक्झाम सिटी देण्यासाठी आपल्याला हे 5 ऑप्शन दिले. तर आपण इथं जिथं आपली एक्झाम देत असाल ते सेंटर आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला हे प्रेफरन्स दिले आहे, तर आपल्या इथं प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2, प्रेफरन्स नंबर 3 याप्रमाणे इथं आपल्याला हे 5 सेंटर द्यायचे. 5 सेंटर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही माहिती दिली आहे. हे माहिती इथं संपूर्ण वाचून आपल्या इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवर येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपल्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपली SSC म्हणजेच आपल्या 10वीची माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर इथून आपल्याला आपला स्ट्रीम सिलेक्ट करायचा. आपला जो स्ट्रीम असेल जनरल, व्होकेशनल, नॅशनल ओपन स्कूल, स्टेट ओपन स्कूल किंवा अदरचा तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं पासिंग इयरमध्ये आपण जेव्हा हे आपली 10वी पास केली असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला बोर्ड, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचा ऑप्शन दिला. तर आपली जो बोर्ड, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला मार्क टाईपमध्ये इथं आपल्याला CGPA ग्रेड आणि पर्सेंटेजचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपले मार्क देत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. आपण जर इथं पर्सेंटेजचा ऑप्शन सिलेक्ट कराल तर इथं आपल्याला मॅक्सिमम मार्कमध्ये आपले जेवढे टोटल मार्क असतील ते टोटल मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं ऑप्टेन मार्कमध्ये आपल्या इथं जेवढे मार्क मिळाले असतील तेवढे मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर मग ॲटोमॅटिकली आपले जेवढे पर्सेंटेज येणार ते पर्सेंटेज इथं कॅल्क्युलेट होऊन इथं येऊन जाणार. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपले 12वी, त्याच्यानंतर आपल्या इथं ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर आपलं जर PG झाला असेल, आपला जेवढा एज्युकेशन झालं असेल त्याची डिटेल्स आपल्याला इथं द्यायचे. इथं संपूर्ण आपल्या एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येते का म्हणून विचारलं आहे. तर इथं आपल्याला यसवरती क्लिक करायचे. आपण इथं पण नोवरती क्लिक नाही करू शकत. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या हाईटबद्दल विचारलं आहे. तर आपली इथं जेवढी हाईट असेल ते हाईट इथं आपल्याला द्यायच्या. इथं आम्ही या पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहोत त्याच्यामुळे इथं हा हाईटचा ऑप्शन आलेला आहे. आपण जो फॉर्म भरत असाल त्याप्रमाणे इथं आपले काही ऑप्शन इथं कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्या इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा. हा फोटोग्राफ आपल्या इथं JPG फॉर्ममध्ये आपल्या इथं 100 KBच्या आतमध्येच आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्या त्या चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण आपला फोटोग्राफ जिथं कुठे ठेवला असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केलेला फोटोग्राफ आपल्या इथं येऊन जाणार. आपण इथं बघू शकता. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपले सिग्नेचर अपलोड करायचे. आपले सिग्नेचर आपल्या इथं JPG फॉर्ममध्ये 80 KBच्या आतमध्येच आपल्या इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या SSC म्हणजे 10वीची मार्कशीट अपलोड करायचे. ते पण आपल्या इथं PDF फॉर्ममध्ये, ते पण आपल्या इथं 300 KBच्या आतमध्येच. आपल्या इथं बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्या इथं PDF फॉर्ममध्ये 300 KBच्या आतमध्येच आपल्या इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनची मार्कशीट अपलोड करायची. आम्ही इथं ग्रॅज्युएशनपर्यंतचा आपला एज्युकेशन दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं ग्रॅज्युएशनपर्यंतचे ऑप्शन आलेले. आपण इथं जेवढं आपला एज्युकेशनची माहिती देणार तेवढेच आपल्या इथं आपल्या मार्कशीट इथं अपलोड करण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला आधार कार्ड आपला समोरून आणि मागून दोन्ही साईडने आपल्या इथं आपलं आधार कार्ड अपलोड करायचे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायचे. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची आहे आणि ही इन्कम सर्टिफिकेट आपल्या इथं 1 वर्षाची न काढता 3 वर्षाची काढून आपल्या इथं आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची. आपल्या इथं हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्या इथं खाली हा सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपण दिलेले ते संपूर्ण माहिती येऊन जाणार. आपला हा प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं दिलेले संपूर्ण माहिती चेक करायची. माहिती इथं चेक केल्यानंतर याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर इथं खाली आपल्याला मॉडिफायचा ऑप्शन दिला आहे. तर याच्यामध्ये जर काही माहिती चुकली असेल तर आपण इथे या मॉडिफायवरती क्लिक करून आपल्या त्या चुकलेल्या माहितीमध्ये काही मिस्टेक असेल तर करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे काही माहिती येऊन जाणार. तर आपल्या त्या ओकेवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला हा पोलीस भरतीचा फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार. आपण इथं बघू शकता आणि इथं आपल्याला स्टेटसमध्ये हा प्रिंटचा पण ऑप्शन दिला आहे. तर आपण याची जर प्रिंट काढत असाल तर आपल्या त्या प्रिंटवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला प्रिंटचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथे या प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता आणि
आपल्याला जर आणखी कोणत्या स्कीमसाठी जर अप्लाय करायचं असेल, जसे की इथं MPSC, UPSC, IBPS किंवा SSCच्या, तर आपल्याला इथं या अप्लाय न्यू स्कीमवरती क्लिक करून आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करसाल ते स्कीम इथं सिलेक्ट करून आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे फॉर्म फिलअप करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाणार. इथं आपली काही माहिती आपण अगोदर भरली त्याप्रमाणेच इथं आपली काही माहिती येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला दुसरा फॉर्म पण फिलअप करायचा आहे. याचप्रमाणे इथं आपल्याला आपला TRTI, बार्टी, RT, SART किंवा अमृत योजनाचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. मित्रांनो, सर्वांची फॉर्म भरण्याची प्रोसेस इथं सारखीच आहे, फक्त आपल्या इथं वेगवेगळ्या स्कीम सिलेक्ट कराव्या लागतात. मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.